भविष्यवाणी करून गेला की आम्ही इथलं नाही म्हणून आम्हाला त्या लोकांनी घालवलं, पण इथल्याच लोकांना ते कशी घालवतील. परमेश्वर ह्या घरातूनच एक असा सेवक तयार करेल तो पुन्हा आमची सेवा पुढे करतील. तिने झाडाच्या फांद्या कापल्या, मूळ अजून तसंच आहे आणि ते मूळ कधी ना कधी आपलं फळ देणार. हे सगळं घडत गेलं आणि ती तिथे निघून गेली. पुन्हा शांतता झाली आमच्या घरात. आणि मोठ्या मोठ्या भावाचा जन्म झाला 2003 आणि माझा भावाचा जन्म झाला. पण 2004 24 डिसेंबरच्या रात्री माझ्या वडिलांचं एक स्वप्न पडलं आणि माझ्या वडिलांच्या स्वप्नामध्ये एक मेलेलं प्रेत आलं. कोणी झोपली होती रात्री. त्या स्वप्नामध्ये एक मेलेलं प्रेत आलं. आवाज आला, ह्या लेकराला मी राखणार. या मुलाचं नाव तू राधाला ठेवलं. माझ्या वडिलांनी कळलं नाही नेमकं काय चाललं. मेलेलं समोर प्रेत येते आणि परमेश्वर म्हणते ह्या लेकराचं नाव राधाला ठेवलं. भविष्य माहित नाही आपल्याला, पण परमेश्वर म्हणते ह्या लेकराला शेवटपर्यंत राखणार. त्याच रात्री 25 डिसेंबरला रात्री 12 वाजता मला जन्म झाला आणि मी असा जन्म झाला. आणि त्यावेळी मी आपलं माझा जन्म झाला. परमेश्वर म्हणलं की ह्या लेकराला राखणार. अनेकदा जन्माचा अंधारा कोण स्वीकारत नसतं, पण ख्रिस्ती म्हणाला किंवा ख्रिस्ती नाहीतर परमेश्वर प्रत्येकामध्ये आकर्षितपणा दिलाय. या जगामध्ये कितीही लोक असू दे, त्यांच्याकडे मोठी मोठी आयडेंटिटी असू दे, पण जेव्हा त्या गर्दीमध्ये ख्रिस्ती व्यक्ती जाते का नाही, ती व्यक्ती सगळ्यांकडे वेगळा असतो. कधी कधी माझा जन्म झाला आणि माझी मम्मी म्हणते की ह्या जन्माला माझ्या मम्मीची काय सुचली आणि तिला अनुभव होता. मी आंधळेपणा सुद्धा म्हणजे परमेश्वराने आपल्याला आकर्षितपणा दिलाय त्यामुळे लोक स्वीकारतात. पण तो परमेश्वर हात पाय कधीच मागत नाही. मला माहिती मी जे मागतो किंवा जे शरीर आहे ना ते शेवटपर्यंत टिकून ठेवू. या शरीराची साक्षी जगाच्या शेवटापर्यंत देऊ शकतो. फाडाफाडी करायची दिसलं तर ठीक, नाही आयुष्य म्हणून त्यानं माझ्या डोळ्यांना असं ब्लेड लावून दिलं नाही. त्या रात्री मला डोळं दिसत होतं. डॉक्टर सगळा दवाखान्यात चक्कर झाला, काय झालेलं नेमकं. रात्री थोडा आकडा जणवतोय. सकाळी डॉक्टर म्हणून तिचं ऑपरेशन करायचं, पण सकाळपर्यंत परमेश्वर माझ्या डोळ्याला ब्लेड लावून देत नाही. त्या रात्री मला डोळं दिसायला लागत होते. परमेश्वर शब्द दिला होता, ह्या लेकराला मी राखणार. आपण अनेकदा विसरून जातो की आपला परमेश्वर अभिवचन देतोय. आपला परमेश्वर अदृश्य आहे, कार्य पण अदृश्य आहे. आपली मेंटॅलिटी आपण मनुष्याची अशी आहे की हे दिसते की आपण विश्वास ठेवतो. परमेश्वर दिल्यामुळे परमेश्वर भविष्यासाठी आपल्याला भविष्य आपण तुम्ही बघितले, आपण अस्त्र विश्वास ठेवतो भविष्य आपण बघितले. पण आपल्याला समजा माझी मुलगी आहे ते रात्री शाळा का तिला माहिती होते सकाळला बरोबर. आपला तो विश्वास आहे, पण परमेश्वराला आपण विश्वास ठेवतो. त्यानंतर गेलं माझ्या मुलाला मिळवलं. आपण बऱ्याच गोष्टी होत गेल्या. तुला राखणार म्हणजे राखणार. परमेश्वर नागणीसाठी भारताला पुढे 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 पुढेसाठी नव्हे. आणि त्यावेळी असं घडलं होतं की परमेश्वराने प्रश्न विचारला. परमेश्वर ह्या घरामधून अनेकांनी जीवन
जीवन मिळायला पाहिजे आणि या घरात एक जीवन का जाते बाहेर. अनेक लोक तुझ्याकडे जीवन घ्यायला येतात पण माझ्या घरात एक जीवन बाहेर चालते. त्या दिवशी माझ्या घरात पाण्याचा थेंब आला नाही. मी शॉक झालो होतो. मी माझ्या बेडवर असं बसलो होतो. माझ्या पप्पाचं माझ्या घरात एक पाण्याचा थेंब नाही. परमेश्वर बोललो, परमेश्वर माझ्या जीवनातून काय चाललं जन्मलेल्या क्षणापासून ते आतापर्यंत नुसतं समजते. मी जगाला काय सांगू की तू जीवन देणारा परमेश्वर आहे. तू तर जीवन घेऊन चाललायस माझ्या घरात. मी परमेश्वराला हे म्हणजे मी दोष लावायला चालू केलेला. मी म्हणाला मी देऊ काय म्हणजे मी परमेश्वराला दोष लावायला चालू केला. दोष लावायला चालू केला. मला समजा ना की माझ्या जीवनात आणि लहान असल्यामुळं तिथे माझी समज नव्हती. तेवढा मी मूर्ख होतो की मला परमेश्वर नेमकं काय आहे मला कळतच नव्हतं. मी थोडक्यात म्हणतो मी याला सगळ्यात मोठा मूर्ख होतो कारण की मला माहित होतं की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये नेमकं काय करायचं आहे. मी परमेश्वराला बोलतो की काय करायला पाहिजे. त्या व्यक्तीने प्रेम करतो ती व्यक्ती माझ्या जीवनातून का जाऊन चालली आठवीपर्यंत मला वाचता येत नव्हतं. आठवीपर्यंत मला काहीच येत नव्हतं. परमेश्वर काही शब्द बोला कदाचित तुझ्या घरात एक देव पण ज्यावेळी तुझ्या वडिलांना वर घेत होतो तेव्हा हजारो सैतान हसत माझ्यावर का बघ तू तुझ्या मुलाने रागवणार पण जेव्हा सैतान मला दोष लावला त्या सैतानावर मी बोललो कदाचित मी आवड तिच्यापासून घेईन पण तरी पण मला सोडणार. सैतान म्हटला परमेश्वर तू घेऊन परमेश्वर काढून मरून जा योगाच्या जन्म सैतान आपल्या कुटुंबामध्ये येऊ शकत नाही. यावर पवित्र आपण पवित्र आपल्या कुटुंबामध्ये सैतान येऊ शकत नाही. सैतान योगाच्या कुटुंबामध्ये बोला सैतान आपला सपवायचा आहे. कविता घ्यायचं या जगात एक सत्य आहे. या जगात एक सत्य आहे सगळं काय अपूर्ण आहे मरण मात्र पूर्ण आहे. खरं आहे जगात एक सत्य आहे कुटुंबाची तात्पुरतं दिल्या परमेश्वर आपल्याला तो आनंद आहे 70 वर्ष त्यानंतर सगळं जर मी पैसे म्हटलं माझी आयडेंटिटी म्हटली सगळं काय तात्पुरतं आहे. या जगात एक सत्य आहे सगळं काय अपूर्ण आहे मरण मात्र पूर्ण आहे. देवाच्या वचनाचं जरा वेगळं देवाच्या वचनाचं जरा वेगळं आहे. मरण मात्र एक झोप आहे. मरण मात्र एक झोप आहे. त्यानंतर आनंद राहण्यासाठी सुद्धा आहे पण त्यासाठी आणि जर हे सगळं केलं ना ते गॅरंटी परमेश्वर बरोबर आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक येतात आम्हाला एवढे येतात मला त्या दिवशी काळाला
एक वेळ आली, मी बायबल कॉलेजला गेलो. बायबल कॉलेजला मला परमेश्वराचा आवाज दिला रात्री 2ला. त्याच्या रात्री मी 5 वाजता माझ्या बायबल कॉलेजच्या सरासनी माझं साक्षी सांगतो, माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्यात आणि या गोष्टीतनं परमेश्वर मला बाहेर काढले आणि त्याच्या प्रेमाने मला एवढं उंच केलं की आज मी शिक्षण घ्यायसाठी माझं सिलेक्शन झालं गोवा फुटबॉलमध्ये. आपली नॅशनल टीम, त्या नॅशनल टीम कडे माझं फुटबॉलला सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झालं असताना पण माझ्याकडे ऑप्शन होता. 26 तारखेला ऑगस्ट महिन्यात मी तिकडे जाणार होतो. माझी दिल्ली, माझा बॉडीगार्ड, माझं सगळं मला मिळालं होतं. आज मी कुठं असतो हे मी सांगू शकत नाही. पण त्या रात्री 3ला मी घरात बसलो होतो. 26 तारखेला जाणार होतो गोव्याला. 12 तारखेला मला लवायला जायचं होतं. 12 तारखेची डेट होती. पण घरातली म्हणली की गोव्याला पण तेव्हा पण मी मूर्ख मलाच माहित नाही काय चालू ही गोष्टीसाठी मी कष्ट करते, ती गोष्ट मला मिळायला लागली आणि ती गोष्ट तू काढून घेत आहेस. And I have lived